जगात काही लोक जन्मतः महान नसतात, पण एका गोष्टीवर इतकं प्रेम करतात, इतका विश्वास ठेवतात आणि इतक्या वेड्यासारखा सराव करतात, की एक दिवस संपूर्ण जग त्यांना महान म्हणू लागतं. अशाच एका माणसाचं नाव मेजर ध्यानचंद. भारतीय हॉकीच्या इतिहासातील असा खेळाडू ज्याच्या हातात हॉकी स्टिक होती, पण लोकांना वाटायचं जणू चेंडू त्या स्टिकला चिकटलेलाच आहे. 1928, 1932 आणि 1936 सलग 3 ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या खेळानं इतकी जादू निर्माण केली की परदेशातील वर्तमानपत्रांनी त्यांना नाव दिलं द विझार्ड ऑफ हॉकी. त्यांच्या खेळानं इतकी भीती निर्माण केली होती की काही सामन्यांनंतर विरोधी संघांनी त्यांची हॉकी स्टिक तोडून पाहिली, कारण त्यांना वाटलं या स्टिकमध्येच काहीतरी जादू असणार. पण खरी जादू स्टिकमध्ये नव्हती. खरी जादू होती त्यांच्या एका गोष्टीवर असलेल्या अविश्वसनीय लक्षात. एकदा एका सामन्यात ध्यानचंद यांच्याकडून एक गोल चुकला. प्रेक्षकांना धक्का बसला. सहकारी खेळाडूही आश्चर्यचकित झाले, कारण त्यांच्याकडून गोल चुकणं म्हणजे जणू सूर्योदय न होण्यासारखी गोष्ट होती. सामना संपला. सगळे मैदान सोडून निघून गेले, पण ध्यानचंद मात्र थांबले. ते शांतपणे गोलपोस्टजवळ गेले. त्यांनी मोजायला सुरुवात केली. लोकांना वाटलं, हा माणूस काय शोधतोय? काही वेळानंतर समोर आलं, गोलपोस्टच्या मापातच फरक होता. ध्यानचंद यांना स्वतःवर इतका विश्वास होता की त्यांना खात्री होती, जर माझं लक्ष पूर्ण होतं तर कारण दुसरीकडे असणार. हीच असते एका गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवण्याची ताकद. आता स्वतःच्या आयुष्याकडे पहा. आपण सकाळी उठल्यापासून एकाच वेळी किती गोष्टी करतो? फोन, संदेश, सोशल मीडिया, काम, पैसे, कुटुंब, भविष्याची चिंता, भूतकाळाचा पश्चात्ताप. आणि या सगळ्यामध्ये आपण अभिमानानं म्हणतो, मी खूप व्यस्त आहे. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, व्यस्त आहात की खरोखर पुढे जात आहात? कारण या जगात सर्वात धोकादायक गोष्ट अपयश नाही, तर चुकीच्या गोष्टींमध्ये यशस्वी होणं आहे. कल्पना करा, सूर्याची किरणं रोज पृथ्वीवर पडतात. आपल्याला ऊब मिळते. पण त्याच किरणांना जर एका छोट्याशा भिंगातून एका बिंदूवर केंद्रित केलं तर लोखंडही तापू लागतं, आगही पेटू शकते. सूर्य बदलत नाही, ऊर्जा बदलत नाही. बदलतो तो फक्त फोकस. आणि आयुष्याचंही हेच सत्य आहे. तुमच्याकडे कमी क्षमता नाही, कमी बुद्धी नाही, कमी वेळ नाही, कमी संधीही नाही. कदाचित तुमचं लक्ष खूप जास्त ठिकाणी विभागलं गेलं आहे. इतिहासात जितके महान लोक झाले, त्यांनी 100 गोष्टी करून इतिहास घडवला नाही. त्यांनी एका योग्य गोष्टीला आयुष्याचं केंद्र बनवलं. याच विचाराचा शोध घेण्यासाठी हजारो यशस्वी लोकांच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. व्यवसाय, खेळ, शिक्षण, नेतृत्व, मानसशास्त्र. आणि त्या अभ्यासातून एक आश्चर्यकारक सत्य समोर आलं. यशाचं रहस्य जास्त मेहनतीत नाही, जास्त बुद्धिमत्तेत नाही, जास्त काम करण्यातही नाही, तर एका योग्य गोष्टीवर इतकं लक्ष केंद्रित करण्यात आहे की बाकीच्या अनेक गोष्टी आपोआप सोप्या होतात किंवा त्यांची गरजच उरत नाही. आणि हाच विचार या पुस्तकात उलगडला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फक्त अधिक मेहनत करायला शिकवणार नाही. तो तुम्हाला शिकवणार आहे कुठल्या एका गोष्टीवर मेहनत केली तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कारण कधीकधी एक निर्णय, एक सवय, एक दिशा आणि एकच गोष्ट तुमच्या संपूर्ण भविष्याची कथा बदलून टाकते. चला, जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदलणाऱ्या द वन थिंग या पुस्तकाचा प्रवास सुरू करूया. पॉइंट 1.
मल्टीटास्किंग हा सर्वात मोठा भ्रम. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत. जो माणूस एकाच वेळी अनेक कामं करू शकतो तोच खरा हुशार. म्हणूनच आज आपण स्वतःला बिझी दाखवण्यात इतके गुंतलो आहोत की बिझी आणि प्रॉडक्टिव्ह यामधला फरकच विसरलो आहोत. सकाळी उठल्यापासून एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात चहा, मध्ये व्हॉट्सॲप, ईमेल, इंस्टाग्राम, फोन कॉल आणि त्याच वेळी आपण म्हणतो मी मल्टीटास्किंग करतो. पण लेखक गॅरी केलर सुरुवातीलाच आपल्या या विश्वासाला धक्का देतो. तो म्हणतो मल्टीटास्किंग ही क्षमता नाही, तो एक भ्रम आहे. कारण मानवी मेंदू एकाच वेळी दोन महत्त्वाची कामं करूच शकत नाही. तो फक्त एका कामातून दुसऱ्या कामात आणि दुसऱ्यातून तिसऱ्या कामात अतिशय वेगाने उड्या मारत असतो. आपल्याला वाटतं आपण एकाच वेळी 5 कामं करतोय, पण प्रत्यक्षात आपला मेंदू दर काही सेकंदांनी फोकस बदलत असतो. आणि प्रत्येक वेळी फोकस बदलला की आपल्या मेंदूला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. यालाच वैज्ञानिक भाषेत म्हणतात स्विचिंग कॉस्ट. म्हणजेच प्रत्येक वेळी काम बदलण्याची एक किंमत असते. ती पैशात नसते, ती वेळेत असते, ती ऊर्जेत असते, ती तुमच्या लक्षात असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती तुमच्या गुणवत्तेत असते. कल्पना करा, तुम्ही एक महत्त्वाचा यूट्यूब स्क्रिप्ट लिहित आहात. अचानक नोटिफिकेशन आली. तुम्ही फक्त 30 सेकंदांसाठी इंस्टाग्राम उघडता, परत स्क्रिप्टकडे येता. पण प्रश्न असा आहे, तुम्ही खरंच तिथूनच पुन्हा सुरू करता का? नाही. तुमच्या शरीराला 30 सेकंद लागतात, पण तुमच्या मेंदूला पुन्हा डीप फोकसमध्ये यायला अनेक मिनिटं लागतात. आणि दिवसातून हेच जर 50 वेळा घडलं तर संध्याकाळी तुम्ही थकलेले असता, पण काम पूर्ण झालेलं नसतं. म्हणूनच लेखक सांगतो, व्यस्त असणं म्हणजे प्रगती करणं नाही. हेच कारण आहे की 2 लोक समान 8 तास काम करतात, पण एकाची प्रगती आकाशाला भिडते आणि दुसरा वर्षानुवर्ष तिथेच राहतो. कारण पहिला माणूस वेळ देत नाही, तो पूर्ण लक्ष देतो. याचं एक सुंदर उदाहरण पुस्तकात अप्रत्यक्षपणे दिसतं. सूर्याची किरणं रोज आपल्या अंगावर पडतात. आपल्याला ऊब मिळते, पण आग लागत नाही. पण त्याच सूर्यकिरणांना जर एका छोट्याशा मॅग्निफाईंग ग्लासमधून एका बिंदूवर केंद्रित केलं तर काही सेकंदात कागद पेटतो. सूर्य बदलत नाही, ऊर्जा बदलत नाही, बदलतो तो फक्त फोकस. आयुष्यही अगदी असंच आहे. तुमची क्षमता कमी नाही, तुमच्याकडे वेळही कमी नाही. समस्या एवढीच आहे की तुमची ऊर्जा 100 दिशांना विखुरलेली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो सराव करत असताना त्याचं लक्ष फक्त पुढच्या शॉटवर असतं. तो त्या क्षणी सोशल मीडिया, जाहिराती किंवा बाहेरच्या आवाजात हरवत नाही. इलॉन मस्क अनेक कंपन्यांचा प्रमुख आहे, पण एका क्षणी तो फक्त एक महत्त्वाची समस्या सोडवत असतो. म्हणूनच पुस्तक सांगतं, यशस्वी लोकांकडे 24 तासांपेक्षा जास्त वेळ नसतो. त्यांच्याकडे जास्त टॅलेंटही नसतं. त्यांच्याकडे असते एका गोष्टीवर अखंड लक्ष केंद्रित करण्याची सवय. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला महत्त्व देता, तेव्हा प्रत्यक्षात कोणत्याच गोष्टीला महत्त्व राहत नाही. आणि म्हणूनच जर तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट्स हवे असतील तर सर्वप्रथम मल्टीटास्किंगचा अभिमान सोडा आणि एका वेळी फक्त एकच गोष्ट उत्कृष्ट करण्याचा निर्णय घ्या. कारण यश अनेक कामं करण्यात नाही, तर एका योग्य कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देण्यात आहे. पॉइंट 2, हार्डवर्क की स्मार्टवर्क. आपण लहानपणापासून एक वाक्य सतत ऐकत आलो आहोत, कष्टाला पर्याय नाही. आणि हे वाक्य चुकीचंही नाही, पण ते पूर्ण सत्यही नाही. कारण या जगात असे लाखो लोक आहेत जे सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचंड मेहनत करतात. शेतकरी मेहनत करतो, मजूर मेहनत करतो, दुकानदार मेहनत करतो, ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी मेहनत करतो. पण मग प्रश्न असा आहे,
जर फक्त हार्डवर्क पुरेसा असता तर जगात मेहनत करणारा प्रत्येक माणूस यशस्वी का झाला नसता? याच ठिकाणी हे पुस्तक आपली विचार करण्याची पद्धत बदलतं. लेखक म्हणतो, हार्डवर्क महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे योग्य दिशेनं केलेलं हार्डवर्क. समजा एखादा माणूस दिवसभर जंगलात धावत आहे. तो थांबत नाही, घाम गाळतो, प्रचंड मेहनत करतो. पण जर तो चुकीच्या दिशेनं धावत असेल तर त्याचा वेग त्याला योग्य ठिकाणी पोहोचवणार नाही. तो फक्त चुकीच्या ठिकाणी लवकर पोहोचवेल. म्हणून स्मार्ट वर्क म्हणजे कमी मेहनत करणं नाही. स्मार्ट वर्क म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट ओळखून त्यावर पूर्ण ताकदीनं मेहनत करणं. आणि हे समजावण्यासाठी लेखक एक अतिशय सुंदर उदाहरण देतो. डोमिनो इफेक्ट. कल्पना करा, तुमच्यासमोर डोमिनोचे छोटे छोटे तुकडे एका रांगेत उभे आहेत. तुम्ही पहिल्या डोमिनोला हलकासा स्पर्श करता, तो पडतो. त्यामुळे दुसरा पडतो, दुसऱ्यामुळे तिसरा, तिसऱ्यामुळे चौथा, आणि काही क्षणात संपूर्ण रांग कोसळते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक डोमिनोला वेगळा धक्का दिला नाही. तुम्ही फक्त पहिला डोमिनो योग्य ठिकाणी पाडला. आयुष्याचंही अगदी असंच आहे. आपण अनेकदा एकाच वेळी सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. पैसे, आरोग्य, करिअर, नातेसंबंध, नवीन कौशल्य, सगळंच एकाच वेळी सुधारायचं असतं आणि शेवटी काहीच पूर्ण होत नाही. पण जर आपण स्वतःला विचारलं, या क्षणी अशी कोणती एक गोष्ट आहे जी बदलली तर बाकीच्या अनेक गोष्टी आपोआप सुधारतील, तर आपल्याला पहिला डोमिनो सापडतो. याच तत्वामुळे एका छोट्याशा सवयीमुळे मोठे बदल घडतात. दररोज फक्त 30 मिनिटं वाचन काही वर्षांनी तुमची विचार करण्याची क्षमता बदलू शकतं. दररोज थोडासा व्यायाम भविष्यातील अनेक आरोग्याच्या समस्या टाळू शकतो. दररोज थोडी आर्थिक शिस्त भविष्यातील मोठ्या आर्थिक अडचणी कमी करू शकते. लहान कृती पण मोठा परिणाम. म्हणूनच लेखक सांगतो, यशस्वी लोक प्रत्येक संधीच्या मागे धावत नाहीत. ते प्रत्येक काम स्वीकारत नाहीत. ते आधी स्वतःला विचारतात, हा माझा पहिला डोमिनो आहे का? जर उत्तर नाही असेल तर ते त्या कामाला नकार देतात. कारण त्यांना माहिती असतं, प्रत्येक हो म्हणजे एखाद्या अधिक महत्त्वाच्या गोष्टीला दिलेला नाही. या पुस्तकाचा संदेश खूप स्पष्ट आहे. जास्त काम केल्यानं यश मिळत नाही. योग्य काम आधी केल्यानं यश मिळतं. म्हणून आजपासून स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी दिवसभर किती मेहनत करतो? हा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी विचारा, मी माझा पहिला डोमिनो ओळखला आहे का? कारण जेव्हा पहिला डोमिनो योग्य दिशेनं पडतो तेव्हा यशासाठी उरलेले अनेक डोमिनो आपोआप पडू लागतात. पॉइंट 3. एक प्रश्न जो आयुष्याची दिशा बदलू शकतो. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या जंगलात हरवले आहात. चारही बाजूंना रस्ते आहेत. प्रत्येक रस्ता योग्य वाटतो. प्रत्येक वाट आकर्षक दिसते आणि तुम्ही एकामागून एक रस्ते बदलत राहता. पण संध्याकाळ होते आणि लक्षात येतं, दिवसभर चाललो पण कुठेच पोहोचलो नाही. आपल्या आयुष्याचीही अनेकदा अशीच अवस्था होते. आपण मेहनत करतो, स्वप्न पाहतो, नवीन योजना बनवतो, पण आपल्याकडे एक गोष्ट नसते, स्पष्ट दिशा. याच ठिकाणी लेखक एक अतिशय साधा पण आयुष्य बदलणारा विचार मांडतो. तो म्हणतो, यशस्वी लोकांकडे सर्व प्रश्नांची उत्तरं नसतात, पण त्यांच्याकडे योग्य प्रश्न असतो. कारण योग्य प्रश्न योग्य उत्तरांकडे घेऊन जातो आणि चुकीचे प्रश्न चुकीच्या दिशेने. आपण स्वतःला अनेकदा विचारतो, आज किती कामं पूर्ण करायची? लोक काय म्हणतील? आता पुढे काय करू? पण हे प्रश्न आपल्याला फक्त व्यस्त ठेवतात, प्रगतीकडे नेत नाहीत. लेखक सांगतो, दररोज सकाळी स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, आज अशी कोणती एक गोष्ट आहे
जी पूर्ण झाली तर उरलेल्या अनेक गोष्टी सोप्या होतील किंवा त्यांची गरजच उरणार नाही? हा प्रश्न दिसायला साधा आहे, पण तो आपल्या मेंदूला गोंधळातून स्पष्टतेकडे घेऊन जातो. समजा एक शिल्पकार मोठा दगड घेऊन उभा आहे. तो प्रत्येक ठिकाणी हातोडा मारत नाही. तो आधी पाहतो नेमका घाव कुठे मारायचा, कारण त्याला माहिती असतं योग्य ठिकाणी मारलेला एक घाव चुकीच्या ठिकाणी मारलेल्या 100 घावांपेक्षा जास्त परिणाम करतो. आपलं आयुष्यही तसंच आहे. आपण अनेकदा छोट्या छोट्या कामांमध्ये इतके अडकतो की खरं महत्वाचं काम मागे पडतं. दिवसभर धावपळ होते, पण रात्री समाधान मिळत नाही, कारण आपण वेळ खर्च केला असतो पण प्राधान्य दिलेलं नसतं. लेखक सांगतो, प्रत्येक काम समान महत्वाचं नसतं. काही कामं अशी असतात जी भविष्यातील अनेक निर्णय बदलतात, आणि काही कामं अशी असतात जी केली किंवा नाही केली तरी फारसा फरक पडत नाही. समस्या एवढीच, आपण दोघांनाही सारखंच महत्त्व देतो आणि तिथेच आपली ऊर्जा संपते. एक अनुभवी माळी झाडाची प्रत्येक फांदी कापत बसत नाही. तो फक्त त्या फांद्या छाटतो ज्यामुळे संपूर्ण झाडाची वाढ अधिक चांगली होईल. कारण त्याला माहिती असतं योग्य बदल संपूर्ण झाडाचं भविष्य बदलतो. आपल्यालाही रोज हेच करायचं आहे. प्रत्येक संधीच्या मागे धावायचं नाही, प्रत्येक विनंतीला होकार द्यायचा नाही, प्रत्येक छोट्या गोष्टीत अडकून पडायचं नाही. त्याऐवजी थांबायचं, विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं, आज माझ्यासाठी खरंच सर्वात महत्त्वाचं काय आहे? कारण ज्याला आपलं सर्वात महत्त्वाचं काम माहीत असतं त्याला बाकीच्या गोष्टी आपोआप कमी महत्त्वाच्या वाटू लागतात. आणि हाच या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश आहे. जीवन बदलण्यासाठी नेहमी मोठी उत्तरं शोधण्याची गरज नसते. कधीकधी फक्त एक योग्य प्रश्न पुरेसा असतो. तो प्रश्न तुम्हाला दिशा देतो, दिशा कृती घडवते, आणि सातत्यपूर्ण कृती असामान्य यश घडवते. पॉइंट 4, वेळेवर नियंत्रण मिळवल्याशिवाय यशावर नियंत्रण मिळत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या आयुष्यातील सर्वात श्रीमंत माणूस असो किंवा सर्वसामान्य माणूस, दोघांनाही दिवसाचे 24 तासच मिळतात. मग प्रश्न असा आहे, काही लोक याच 24 तासात इतिहास घडवतात आणि काही लोक म्हणतात माझ्याकडे वेळच नाही. खरंच वेळ कमी असतो का? की आपल्या वेळेचा मालक आपण नसतो? लेखक सांगतो, बहुतेक लोक आपला दिवस स्वतः ठरवत नाहीत. त्यांचा दिवस ठरवतात फोनवरील सूचना, अचानक आलेली कामं, इतरांच्या अपेक्षा आणि प्रत्येक वेळी आलेले छोटे छोटे व्यत्यय. सकाळी उठल्यापासून आपण स्वतःच्या ध्येयासाठी कमी आणि दुसऱ्यांच्या गरजांसाठी जास्त वेळ देत असतो. संध्याकाळी मात्र वाटतं आज दिवसभर धावलो, पण माझं महत्त्वाचं काम अजूनही बाकी आहे. याच ठिकाणी लेखक एक अत्यंत प्रभावी सवय सांगतो. तो म्हणतो, तुमचं सर्वात महत्त्वाचं काम वेळ मिळाल्यावर करू नका, तर त्या कामासाठी आधीच वेळ राखून ठेवा. कारण ज्याचं नियोजन होत नाही ते बहुतांश वेळा घडतही नाही. कल्पना करा, तुमच्या बँक खात्यात रोज सकाळी 24 तास जमा होतात. संध्याकाळी जे तास वापरले नाहीत ते कायमचे नष्ट होतात. ते पुढच्या दिवशी साठत नाहीत. मग तुम्ही प्रत्येक तासाचा विचारपूर्वक उपयोग कराल की तो सहज वाया जाऊ द्याल? वेळही अगदी पैशासारखाच आहे. फरक इतकाच, हरवलेले पैसे पुन्हा कमावता येतात, पण हरवलेला वेळ कधीच परत मिळत नाही. म्हणूनच लेखक सांगतो, सर्वात महत्त्वाचं काम दिवसाच्या सुरुवातीलाच करा. कारण सकाळी तुमची ऊर्जा सर्वाधिक असते, मन शांत असतं, निर्णय घेण्याची क्षमता अधिक असते. दिवस पुढे जातो तसं ऊर्जा कमी होत जाते. लहान लहान निर्णयही मनाला थकवू लागतात आणि मग आपण महत्त्वाचं काम पुढे ढकलतो. एक शेतकरी पेरणीची योग्य वेळ चुकवत नाही, कारण त्याला माहिती असतं योग्य वेळी पेरलेलं बी
भविष्यात भरघोस पीक देतं. उशीर झाला तर मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. योग्य वेळी केलेलं योग्य काम महिन्यांचा आणि कधीकधी वर्षांचा फरक निर्माण करू शकतं. म्हणून लेखक एक महत्त्वाचा नियम सांगतो. जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामात असाल तेव्हा त्या वेळेचं संरक्षण करा. प्रत्येक फोन उचलणं आवश्यक नसतं. प्रत्येक संदेशाला लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं. प्रत्येक व्यत्यय स्वीकारणं ही नम्रता नसते. कधीकधी ती स्वतःच्या ध्येयाशी केलेली तडजोड असते. लक्षात ठेवा, जगात प्रत्येकजण तुमच्या वेळेवर हक्क सांगेल, पण तुमच्या स्वप्नांसाठी वेळ राखून ठेवण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे. म्हणून दिवस संपण्याची वाट पाहू नका. दिवसाची सुरुवातच तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामापासून करा. कारण वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि जे लोक त्यांच्या वेळेवर नियंत्रण मिळवतात तेच हळूहळू त्यांच्या भविष्यावरही नियंत्रण मिळवतात. पॉइंट 5. आयुष्यात प्रत्येक गोष्टीत समतोल साधणं खरंच शक्य आहे का? आजकाल आपण एक वाक्य खूप ऐकतो, आयुष्यात समतोल ठेवा. काम आणि कुटुंब, पैसा आणि आरोग्य, स्वप्न आणि जबाबदाऱ्या, सगळ्यांना समान वेळ द्या. ऐकायला खूप छान वाटतं, पण लेखक एक असा विचार मांडतो जो सुरुवातीला थोडा धक्कादायक वाटतो. तो म्हणतो, प्रत्येक दिवशी प्रत्येक गोष्टीत समान समतोल राखणं शक्यच नाही. कारण आयुष्य हे तराजू नाही, जिथे दोन्ही बाजूंना नेहमी सारखंच वजन ठेवता येतं. आयुष्य म्हणजे ऋतूंसारखं आहे. कधी पाऊस असतो, कधी उन्हाळा, कधी थंडी. प्रत्येक ऋतूचं स्वतःचं महत्त्व असतं. कोणीही वर्षभर फक्त पावसाची अपेक्षा करत नाही. तसंच आयुष्यातही प्रत्येक काळाचं एक वेगळं प्राधान्य असतं. काही दिवस असे असतात जेव्हा कुटुंबाला जास्त वेळ द्यावा लागतो, काही दिवस कामाला, काही दिवस आरोग्याला आणि काही दिवस स्वतःच्या मनाला. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला रोज समान वेळ देण्याचा हट्ट करतो. परिणाम, कोणतीच गोष्ट मनापासून होत नाही. लेखक सांगतो, यशस्वी लोक प्रत्येक क्षेत्रात रोज 100% देण्याचा प्रयत्न करत नाही. ते त्या क्षणी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला 100% देतात. कल्पना करा, एक शल्यचिकित्सक शस्त्रक्रिया करत आहे. त्याच क्षणी त्याच्या मनात बाजाराची यादी, मित्राचा फोन किंवा उद्याचा प्रवास चालू असेल तर काय होईल? एका क्षणाचं दुर्लक्ष एखाद्याचा जीव धोक्यात घालू शकतं. म्हणून त्या क्षणी त्याच्यासाठी संपूर्ण जग थांबतं. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते, पूर्ण एकाग्रता. हेच तत्त्व प्रत्येक क्षेत्रात लागू होतं. जेव्हा तुम्ही मुलांसोबत असाल तेव्हा मन कामात नसावं. जेव्हा काम करत असाल तेव्हा मन सतत इतर गोष्टींमध्ये अडकलेलं नसावं. कारण अर्ध लक्ष इथे आणि अर्ध तिथे, यामुळे दोन्ही गोष्टींचं नुकसान होतं. लेखक यालाच प्राधान्यानुसार जगणं म्हणतो. म्हणजे आज कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे हे ठरवा आणि त्या क्षणी तिला पूर्ण न्याय द्या. लक्षात ठेवा, आयुष्यात काही काळ असे येतात जेव्हा एखादं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतर काही गोष्टींमध्ये थोडी तडजोड करावी लागते. आणि काही वेळानंतर त्याच गोष्टींना पुन्हा योग्य वेळ देता येतो. याचा अर्थ तुम्ही आयुष्याचा समतोल बिघडवत नाही, तर योग्य वेळी योग्य गोष्टीला प्राधान्य देत आहात. हा फरक समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात माणूस स्वतःचं ध्येय हरवून बसतो. म्हणून स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आज माझ्या आयुष्यात सर्वात जास्त लक्ष कोणत्या गोष्टीला मिळायला हवं? जर त्या प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे दिलं तर निर्णय सोपे होतील, गोंधळ कमी होईल आणि मनात अपराधीपणाही राहणार नाही. कारण यशस्वी आयुष्य म्हणजे प्रत्येक गोष्टीला समान वेळ देणं नाही, तर योग्य वेळी
योग्य गोष्टीला संपूर्ण मनाने स्वीकारणं आहे. पॉइंट 6. एक उद्देश, एक प्राधान्य आणि एक असामान्य आयुष्य कल्पना करा. एक जहाज अथांग समुद्रात निघाला आहे. त्याच्याकडे मजबूत इंजिन आहे, इंधन भरपूर आहे, कुशल कर्मचारी आहे, वेगही चांगला आहे, पण त्याच्याकडे दिशा दाखवणारा कंपासच नाही. मग काय होईल? ते जहाज दिवसभर पुढे जाईल, पण योग्य ठिकाणी कधीच पोहोचणार नाही. आपलं आयुष्यही अनेकदा असंच असतं. आपण मेहनत करतो, वेळ देतो, शिकतो, पैसे कमावतो, पण एक गोष्ट ठरवलेली नसते. मी हे सगळं नेमकं कशासाठी करतोय? याच प्रश्नाचं उत्तर या पुस्तकाचा शेवटचा आणि सर्वात शक्तिशाली संदेश देतो. लेखक सांगतो, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका स्पष्ट उद्देशापासून होते. कारण ज्याला स्वतःचा उद्देश माहिती असतो त्याच्यासाठी निर्णय घेणं सोपं होतं, आणि ज्याच्याकडे उद्देश नसतो तो प्रत्येक नवीन संधीच्या मागे धावतो. प्रत्येक चमकणारी गोष्ट त्याला मौल्यवान वाटते, पण शेवटी त्याच्या हातात काहीच राहत नाही. म्हणून लेखक एक साधी साखळी समजावतो. सर्वप्रथम उद्देश. उद्देशातून जन्म घेतं प्राधान्य, आणि प्राधान्यानुसार घडतात रोजच्या कृती. याच कृती हळूहळू तुमचं भविष्य घडवतात. एक मंदिर उभारताना कारागीर पहिल्याच दिवशी कळस बांधत नाही. तो आधी मजबूत पाया घालतो, कारण त्याला माहिती असतं पाया कमकुवत असेल तर कितीही सुंदर मंदिर बांधलं तरी ते टिकणार नाही. आपल्या आयुष्याचाही पाया म्हणजे आपला उद्देश. जर तो स्पष्ट असेल तर संकट आली, अडथळे आले, लोकांनी टीका केली तरी माणूस थांबत नाही, कारण त्याला माहिती असतं तो कुठे चालला आहे. लेखक सांगतो, असामान्य यश मिळवणारे लोक वेगळे जन्माला येत नाही. ते फक्त दररोज एकच महत्त्वाचा निर्णय घेतात. आज मी कोणत्या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व देणार? ही सवय दिवसागणिक वाढत जाते, आणि वर्षानुवर्षांनी सामान्य माणूस आणि असामान्य माणूस यांच्यात प्रचंड अंतर निर्माण होतं. अनेकांना वाटतं मोठं यश एका मोठ्या संधीमुळे मिळतं, पण हे पुस्तक सांगतं मोठं यश मोठ्या निर्णयांमुळे नाही, तर योग्य छोट्या निर्णयांची रोज केलेली पुनरावृत्ती असते. म्हणून आजपासून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. संपूर्ण आयुष्य एकाच दिवसात बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तुमचा उद्देश स्पष्ट करा, त्यातून एक प्राधान्य निवडा, आणि त्या प्राधान्यासाठी दररोज प्रामाणिकपणे कृती करा. कारण प्रत्येक महान प्रवास एका पावलाने सुरू होतो. प्रत्येक विशाल वृक्ष एका छोट्याशा बीजातून उगवतो, आणि प्रत्येक असामान्य आयुष्य एका योग्य निर्णयापासून सुरू होतं. या पुस्तकाचा शेवटचा संदेशही हाच आहे. यश मिळवण्यासाठी आयुष्यात 100 गोष्टी बदलण्याची गरज नाही. एक स्पष्ट उद्देश, एक ठाम प्राधान्य, आणि त्या दिशेने दररोज केलेली सातत्यपूर्ण कृती इतकंच पुरेसं आहे. कारण जेव्हा तुमच्या आयुष्याला स्पष्ट दिशा मिळते तेव्हा प्रत्येक दिवसाला अर्थ मिळतो, प्रत्येक निर्णयाला मूल्य मिळतं, आणि हळूहळू सामान्य वाटणारं आयुष्यही असामान्य बनायला सुरुवात करतं. आज आपण एका पुस्तकाची फक्त समरी ऐकली नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळवला. या पुस्तकाने आपल्याला शिकवलं, यशस्वी लोक इतरांपेक्षा जास्त हुशार नसतात. त्यांच्याकडे दिवसाचे जास्त तासही नसतात. त्यांचं नशीब वेगळे नसतं. वेगळं असतं त्यांचं लक्ष. ते प्रत्येक संधीच्या मागे धावत नाहीत, प्रत्येक काम स्वीकारत नाहीत. ते आधी स्वतःला एकच प्रश्न विचारतात, या क्षणी माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? आणि मग त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय त्या एका उत्तराभोवती फिरू लागतो. आजचा हा व्हिडिओ संपल्यानंतर कृपया लगेच दुसरा व्हिडिओ सुरू करू नका.
फक्त 1 मिनिट स्वतःसोबत शांत बसा आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, माझ्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मी आजपासून पूर्ण मनाने केली तर माझं भविष्य पूर्णपणे बदलू शकतं. उत्तर लगेच मिळालं नाही तरी हरकत नाही, पण तो प्रश्न जिवंत ठेवा, कारण योग्य प्रश्न नेहमी योग्य उत्तरापर्यंत पोहोचवतो. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयामुळे बदलणार नाही. ते बदलणार आहे आज घेतलेल्या एका छोट्याशा पण योग्य निर्णयामुळे. कदाचित याच क्षणी तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असेल. आणि जर या पुस्तकातून तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवणार असाल तर ती ही, सगळं मिळवण्यासाठी सगळं करण्याची गरज नसते. फक्त सर्वात महत्त्वाची एक गोष्ट दररोज सातत्याने आणि पूर्ण मनाने करणं पुरेसं असतं. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल आणि अशा जग बदलणाऱ्या पुस्तकांचे मराठीत सखोल, सिनेमॅटिक आणि आयुष्य बदलणारे सारांश पाहायचं असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी खूप मेहनत करते पण अजूनही योग्य दिशेच्या शोधात आहे. कारण कदाचित तुम्ही शेअर केलेला हा एक व्हिडिओ एखाद्याच्या आयुष्यातील ती एक गोष्ट ठरू शकतो. पुन्हा भेटू अशाच एका पुस्तकासोबत जे फक्त तुमचं ज्ञान वाढवणार नाही तर तुमच्या विचार करण्याची पद्धतही कायमची बदलून टाकेल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, असामान्य आयुष्य जगणारे लोक असामान्य गोष्टी करत नाहीत. ते फक्त योग्य त्या एका गोष्टीला असामान्य सातत्य देतात.